तिवार बंधन मंचावर उपस्थित भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रीधरजी साळवे तसेच सर्व मान्यवरांना जय भीम आणि उपस्थित सर्वांना माझे जय भीम. मित्रांनो, भीमसेना ही अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणारा संघटन आहे. आज संघटन पासून जो कारभार चालू झाला आहे 2010 पासून चालू झालेला आहे. 2010 मध्ये भीमसेनाची ओळख नागपूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटना म्हणून ओळखलं जात होतं. पण जसं जसं समाजामध्ये भीमसेना हे नाव घरोघरी पोहोचू लागलं तर समाजातील ज्याही लोकांवर अन्याय अत्याचार व्हायचा ते लोक भीमसेना कार्यालयामध्ये यायचे आणि आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आम्हाला सांगायचे. भीमसेनेचे संपूर्ण कार्यकर्ता त्या लोकांवर झालेल्या लोकांवर अन्याय अत्याचार झालेल्या लोकांवर त्यांच्या अन्याय अत्याचाराचे निवारण करत होते. तर मग पोलीस स्टेशन असो, कॉलेज असो या इतर कोणतेही कार्य असो त्याच्यामध्ये भीमसेनेचे कार्यकर्ता जाऊन त्यांना न्याय मिळवून देत होते. हा कारभार 2010, 12, 13, 14, 15, 16 हा 16 पर्यंत असाच चालत राहिला, सक्रिय राहिला. मग कालांतराने भीमसेनेचं काम महाराष्ट्रातून सुरू झाला. महाराष्ट्रातले मॅसेज दिल्ली, बिहार, गुजरात इतर देशामध्ये जाऊ लागले. ते तिच्या लोकांना माहीत पडलं की नाही बाबा भीमसेना नावाचे संघटन महाराष्ट्रामध्ये उघड झालेलं आहे. त्या चौथं संघटन गोरगरिबांसाठी काम करतो, त्यांना न्याय मिळवून देतो, त्यांच्यासाठी लढतो, झगडतो आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतो. म्हणून लोक आवर्जून दिल्ली, गुजरात, राजस्थान हा पट्ट्यातले लोक धीरे धीरे जुळू लागले. 2016 मध्ये भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे दिल्लीला गेले. त्यांनी तिचा कारभार सांभाळला आणि तिथं जाऊन त्यांनी संघटन वाढवलं. मग असं चालता चालता 2017-18 आलं, कोरोना काळ आला. कोरोना काळामध्ये संघटन कोलॅप्स झालं. काउंटी सगळ्यांना माहिती आहे कोरोना काळ कसा होता, आपण एकामेकाला भेटू शकलो नाही. पण हा कोरोना काळामध्ये मधुवादी विचारधाराच्या पक्षांनी आपल्यावर पुन्हा हॅवी झाले. कारण 3 वर्ष पूर्ण त्यांच्या हातात काम होतं. त्यांनी अंधारामध्ये बांध चालवले आणि अंधारामध्ये भोगचे कार्य करून घेतले आणि गोरगरीब लोकांवर अन्याय अत्याचार अंधारात चालत गेलं. पुन्हा भीमसेनेचं जो कोलॅप्स झालेलं संघटन होतं, म्हणजे कोलॅप्स म्हणता येणार नाही, थांबलेलं जो संघटन होतं तो संघटन 2022 मध्ये पुन्हा सक्रिय झालं. सक्रिय झाल्याच्या नंतर आम्ही विचार केला नाही आपल्या लोकांवर कुठेतरी अन्याय अत्याचार होत आहे ना, आपले जेवढेही निळ्या झेंड्याचे पक्ष आहेत हे कुठेतरी राष्ट्रवादी अजित गट, राष्ट्रवादी शरद गट, शिवसेना उद्धव गट, शिवसेना शिंदे गट या अशा दलालीचे करणाऱ्या पक्षांसोबत जाऊ लागले. आणि आपल्या समाजावर जो वेळोवेळी अन्याय अत्याचार व्हायचा, आपल्या लोकांना जी न्यायाची अपेक्षा आपण बघत होतो तेच जर संघटन मनुवादी विचारधारासोबत जुळत असतील तर आपल्याला न्याय मिळणार नाही हे आम्हाला समजू लागलं. आणि लोकांना आम्हाला येऊन सांगितलं दादा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाच्या निळ्या झेंड्याचे पक्ष हे मनुवादी विचारधाराच्या लोकांचे गुलाम झालेले आहेत आणि आपल्याला पुन्हा आपलं संघटन उभं करायचे आहे. मग आम्ही त्या संघटनचा एक आढावा बैठक घेतली. ते राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधरजी साळवे यांच्या घरी घेण्यात आली. तिथं आम्ही ठरवलं की नाही जितने भी भीमसेना के पुराने कार्यकर्ता होंगे वो दिल्ली में होंगे, बच्चे में होंगे, जहाँ भी होंगे उनको ढूंढ कर निकालो, उनको तैयार करो. फिर से वो भीमसेना तैयार करो जो 2012, 13, 14, 15, 16 तक की थी. वही भीमसेना हमको फिर से तैयार करना है. लोगों के लिए लड़ना है, लोगों को न्याय दिलाना है, लोगों के लिए काम करना है और फिर से वही संगठन बनाना है की नागपूरच्या गोंड्यापासून तर दिल्लीच्या तख्त्यापर्यंत, दिल्लीच्या तख्त्यापासून काश्मीरच्या भागापर्यंत भीमसेने नाव गुंजलं पाहिजे. म्हणून आज जेवढेही भीमसेनामध्ये जेवढ्याही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी तुमच्यापासून अपेक्षा करतो की तुम्ही प्रामाणिकपणे संघटनेसाठी काम कराल, संघटना वाढवाल आणि संघटनेमध्ये कोणी कोणाच्याही विरोधामध्ये काम करू नये. कारण कसं असते आपण संघटने घर आहे, घरामध्ये एक मोठा असतो त्याच्यात 4 लहान असतो. तो 4 लहान मध्ये अगर झगडा झाला तर याचा मतलब हे नाही की मोठा नाराज आहे ना ते 4 नाराज आहे. हा संघटन आहे. संघटन म्हणजे तुम्हाला एकामेकाला घेऊन चालावं लागेल कारण आपण संघटनेत काम करतो. गेल्या 2010-12 पासून मी काम करतोय. मला माहिती आहे संघटनेवर चढाव जसं राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे बोलले मी बाहेर फोनवर होतो मला ऐकायला आलं की मला संघटन आहे. संगठन में उतार चढ़ाव चलते रहता. आज मैं हूँ कल कोई और रहेगा. मैं भीमसेना ये नाम से जुड़ा हूँ.
मग भीमसेना संघटनेचं मग वैयक्तिक कोणासोबत जुळला नाही आम्ही. मी भीमसेनेसोबत जुळला, कारण की मला हे नाव आवडतं. मी या नावासाठी काम करतो, मी वैयक्तिक कोणासाठी काम नाही करत. भीमसेनेमध्ये कोणावरही काही झालं, जसे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी धावून येणार, तोच शब्द माझाही आहे. भीमसेनेमध्ये कोणताही कार्यकर्त्यावर काही झालं तर सगळ्यात पहिला कोण? रोशन सोनकर. राष्ट्रीय अध्यक्ष लागला नाही, रोशन सोनकरने लावा, अंकात येणार. पण याचा हे नाही की नाही बा मी पद नाही, काम करने वालों को पदों की जरूरत नहीं होती. मैंने मेरे भाइयों से सीखा. माझे भाऊ शिवसेनेमध्ये काम करत होते, मग आम्ही निळ्या झंडात आलो. आम्हाला माहिती आहे वाघाने लेबलची गरज नसते, वाघ ढकलतच राहायचं. वाघ आज बसला असं वाघ पुन्हा उठत. आपण काम करणारे लोक आहोत, आपण काम करायला आलो. आपल्या सगळ्यांना संघटनेसाठी काम करायच्या, संघटना सोबत न्यायची आहे. येणारे इलेक्शन जवळ आहे, सगळ्यांनी आपापली तयारी करावं. कुठं अगर कमी मला पडत असेल त्यांनी मला विचारावं, मी तुमच्यासोबत आहो. कारण चुनाव लढताना असं नाही की तुमच्या घराचे 5 घरं तुमच्यासोबत आहे म्हणून तुम्ही निवडून द्या, हे विसरून द्या. त्याच्यातले 3 घरं आजच विकले, 2 घरं तुमच्यासोबत आहेत. तुम्ही ते 5 घर सोडून दुसरे 5 घरासाठी अगर काम करत असाल तर तुम्ही निवडून द्या. नाही तर आम्ही विचार करतो नाही बा आम्हाला इलेक्शन लढायचे, आपल्या घराच्या बाजूच्या 50 आमच्या सोबत आहे, ते 50 तुही नाही, तू त्याला सोन्याची बिस्किट देऊन टाक. सोन्याचे बिस्किट